झाले. नामदेवांनी एवढी अफाट भक्ती केली की 27 वेळा पांडुरंगाला दर्शन द्यावं लागलं. अहो, जेव म्हणलं तर ताटात जेवायला लावलं. एवढी अफाट भक्ती नामदेवांची. अशा प्रकारे बांधवांनो, नामदेवांचा जन्म हा आईच्या पोटी झाला नाही, तर तो शिंपल्यात झाला बघा. अखंड सृष्टीच्या मालकानं त्यांना हा जन्म अशा प्रकारे दिला बघा. अहो, नामदेवांच्या भक्तीची ताकद तर फार मोठी. संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर परत नामदेव जाऊन भेटून त्या ठिकाणी आले बघा. म्हणजे एवढी ताकद त्यांची भक्तीची होती. आजही संत नामदेवांचे अभंग ऐकल्यानंतर अक्षरशः आनंदाचे अश्रू डोळ्यात येतात बघा. तर बांधवांनो, देव कालही आहे, आजही आहे आणि उद्या आहे बघा. तेवढी भक्ती मोठी पाहिजे. फक्त देवापर्यंत पोचायसाठी भक्ती एकनिष्ठ पाहिजे. तर अशा प्रकारे संत नामदेवांचा जन्म झाला बघा.